शिक्षा भोगत असलेल्या कैद्याला वैद्यकीय प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात 30,000 रुपयांची लाच घेताना नाशिक रोड कारागृहाच्या 2 वैद्यकीय अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं रंगेहात पकडलंय. डॉक्टर आबिद आबू अत्तार वय वर्ष 40, डॉक्टर प्रशांत एकनाथ खैरनार वय वर्ष 42, राहणार इंदिरानगर नाशिक अशी या लाचखोर वैद्यकीय अधिकाऱ्यांची नावं आहेत. तक्रारदार यांचे मित्र हे नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहामध्ये शिक्षा भोगत असून शासकीय नियमाप्रमाणे ज्या बंदी कैदींचे वय 65 वर्षांपेक्षा जास्त आहे तसेच ज्या कैद्याने 14 वर्ष शिक्षा भोगलेली आहे अशा कैद्यांना शासनाने नेमून दिलेली समिती सोडून देते. परंतु अशा कैद्यांना बाहेर सोडण्यासाठी मुख्य वैद्यकीय अधिकारी यांच्या फिट फॉर सर्टिफिकेटची गरज असते. म्हणून दोघा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तक्रारदारांच्या मित्रांकडे 40,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली. मात्र तडजोडी अंती 30,000 रुपये देण्याचं ठरलं. काल पंचांसमक्ष लाचेची रक्कम स्वीकारताना दोघा वैद्यकीय अधिकाऱ्यांना पथकानं रंगेहात पकडलं. त्यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे. अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अप्पर अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपूत, राजेंद्र सानप, हवालदार प्रभाकर गवळी, प्रफुल्ल माळी, हवालदार संतोष गांगुर्डे, किरण धुळे यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक.